तर तुमचाही बेडरूम असाच बेसिक आणि प्लेन दिसतो का? तुम्हालाही याला इंटरेस्टिंग आणि सुंदर बनवायचं असेल तर या काही टिप्स तुमच्यासाठी. तर तुमच्याकडे बेबी असेल तर असं मॅट्रेस प्रोटेक्टर तुम्ही लावू शकता आणि त्यामुळे ना तुमचे मॅट्रेस सेफ राहते. आणि बॅकबेड जो असतो ना त्याच्यावरती तुम्ही तुमच्या बाळाचा फोटो लावू शकता किंवा तुमचे कपलचे फोटोज लावू शकता. एखादी फोटो फ्रेम किंवा वॉल आर्ट यूज करू शकता. तर ही दिशा ना आमचे फोटो लावायला परफेक्ट नाही आहे, म्हणजे ही दक्षिण दिशा आहे, म्हणून मग आम्हा दोघांचे फोटोज नाही लावलेत या दिशेला. तर आता मी फ्रेश बेडशीट टाकते आणि फ्रेश बेडशीट टाकली ना इतकं छान वाटतं, तिथेच तुमचा अर्धा लुक जो आहे तो चेंज होतो. तर मी असंच बेडशीट टाकून घेतलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी मी बेडरूममध्ये ॲड करते. कधी हॉलमधल्या गोष्टी बेडरूममध्ये नेते, बेडरूममधल्या गोष्टी हॉलमध्ये, म्हणजे मी असं छोटे छोटे चेंजेस करते, त्यामुळे ते बघायलाही खूप छान वाटतं. तर तुम्ही नक्की असंच करा. आणि बाळाचे खेळणे तर मी एका कोपऱ्यात सगळं तिचं सामान ठेवत असते आणि तिचे खेळणेसुद्धा मी एक मोठं बास्केट केलेलं आहे की सगळ्या रूममध्ये पसारा नको, म्हणून मी तिचे खेळणे जे ते बाजूला ठेवत असते. तर बघा किती फ्रेश आणि किती सुंदर वाटतं आहे. तर हा बघा, हा कोपरा मी पिल्लूसाठी ठेवला आहे आणि तिचं सगळं सामान मी इकडे ठेवत असते. आणि आता ना बेडसाईड टेबलचा जो कॉर्नर आहे ना, तर त्यात तुम्हाला जे काही लागेल ते तुम्ही ठेवू शकता. तर मी इथे लॅम्प ॲड केला आहे आणि चार्जेबल लॅम्प आहे हा, तर खूप छान वाटतंय. त्यानंतर मी एक प्लांट ॲड केलं आहे, बघा किती सुंदर वाटतंय. जिथे जिथे तुम्हाला जागा वाटेल तिथे तुम्ही इंडोर प्लांट्स जे आहेत ते ॲड करू शकता. नक्कीच तुमचा लुक जो आहे तो चेंज होऊन जातो. आणि पडद्यावर ना फ्रेग्रन्स ॲड करायचा, परफ्यूम किंवा अत्तर जे काही तुमच्याकडे असेल ते. जशी जशी हवा येते ना तर पडदा उडतो आणि त्या हवेमुळे तो सुगंध पूर्ण बेडरूममध्ये पसरतो आणि इतकं छान वाटतं ना. तर आधी मी 3-4 दिवसाला सगळं क्लिनिंग करायची, बेडरूम वगैरे बेडशीट बदलायची. आता मला रोज करावं लागतंय. टिप्स आवडल्या असतील तर फॉलो करा.